नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे ऑनलाईन प्रेम. कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचिका पूर्वा धारप. चला तर मग करूया कथेला सुरुवात. काय रे हा अक्की? अक्की म्हणजे आकाश बरं का. सारखा काय ऑनलाईन असतो हा. ऑफिसचं काम झालं तरी घरी जायची घाईच नसते त्याला. लंच ब्रेकमध्ये सुद्धा लवकर येत नाही हा. काय भानगड काय आहे? सुबोध स्वप्नीलला म्हणाला. अरे ऑनलाईन फेसबुकवर मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायच्या आणि मग चॅटिंग सुरू करायची आणि स्टेप बाय स्टेप पुढे जात प्रेमापर्यंत गाडी न्यायची असं चाललंय त्याचं, स्वप्नील म्हणाला. अरे पण ऑनलाईन प्रेमात कितपत विश्वास ठेवणार समोरच्या माणसावर? त्याची खात्री देणार तरी कोण? उगीच वेळ घालवतोय हा आकाश, सुबोध म्हणाला. बघ बघ तिकडे, आकाशनी पूर्ण परफ्यूमची बाटली स्वतःवर रिकामी केलीये. नुसता घमघमाट. आणि कशासाठी? तर ऑनलाईन मीटिंगसाठी. आता त्या फेसबुकवरच्या मुलीला वास येणार आहे का यांनी मारलेल्या परफ्यूमचा? कठीण आहे बाबा याचं, असं म्हणत स्वप्नीलने हात जोडले. झालं, आता लंच ब्रेकमध्ये हा काही येणार नाही. आपण आपलं जेवण आटोपून घेऊ, इति सुबोध. संध्याकाळी ऑफिसावर संपल्यावर सगळे घरी जायला निघाले. आकाशही उठला. सुबोध स्वप्नीलला जरा आश्चर्यच वाटलं. अरे आकाश, आज लवकर आटोपलं तुझं. ऑनलाईन बिनलाईन काय रे? आज नाही का एखादी ऑनलाईन फ्रेंड मिळाली तुला? स्वप्नील म्हणाला. अरे भेटली होती, पण तिला फक्त फ्रेंडशिपमध्ये इंटरेस्ट होता. प्रेमात बिमात तिला इंटरेस्ट नव्हता, आकाश जरा पडलेल्या चेहऱ्याने म्हणाला. तुम्ही एकमेकांना तुमचे फोटो शेअर केले होते का? सुबोध म्हणाला. हो, फोटो शेअर करेपर्यंत सगळं ठीक चाललं होतं, पण नंतर तिनं चॅट आवर्त घेतलं. काय माहित तिला काय झालं, आकाश म्हणाला. अरे तेज, केवढं तुझं ते तेज तिला सहन झालं नसणार. फोटोतील तुझा तेजस्वी चेहरा बघून डोळे दिपले असतील त्या बिचारीचे. जाऊ दे, सामान्य होती ती. तुला एखादी असामान्य मुलगी मिळणार असेल, उद्या पुन्हा प्रयत्न कर, असं स्वप्नीलने म्हणताच आकाशला जरा हुरूपच आला. दुसऱ्या दिवशी आकाश फार कुशीत होता. ऑफिसचं काम सुद्धा आज तो मोठ्या उत्साहाने करत होता. वाह आकाश, आज खुश दिसतोयस तू. काय काही विशेष कारण? सुबोधनी आल्या आल्या विचारलं. अरे काल रात्री नवीन फ्रेंडशिप झाली माझी एका मुलीशी. फोटो पण शेअर केले. खूप सुरेख आहे मुलगी. मी पण खूप आवडलो तिला. आणि नावही शोभेल असंच आहे बरं का तिचं, लावण्या. आकाश भराभर सांगत सुटला. अरे हो हो, जरा श्वास तर घे, आरामात सांग. फार छान म्हटलं ऐकून. आता कुठे तुझं ऑनलाईन प्रेम बहरेल असं दिसतंय बरं का, सुबोध आकाशच्या पाठीवर थाप मारून म्हणाला. तेवढ्यात स्वप्नील आला. त्यालाही आकाशनी पुन्हा एकदा सगळं उत्साहाने सांगितलं. अरे वा, छान झालं मित्रा, पण ह्या भानगडीत ऑफिसचं काम करायला विसरू नको बरं, कारण आपण एका ग्रुपमध्ये आहोत आणि ग्रुप लीडर म्हणून मलाच बॉसला उत्तरं द्यावी लागतात. तुला जे मॉड्यूल दिलंय ते डेडलाईनच्या आधी पूर्ण कर म्हणजे झालं बाबा, स्वप्नील म्हणाला. अरे हो, काही काळजी करू नको. हे ऑनलाईन प्रेम मी ब्रेकमध्ये करतो, ऑफिसमध्ये काम करताना नाही करत, आकाशने त्याला आश्वस्त केलं. येतो का आकाश, लंच ब्रेक झालाय, आकाशच्या बाजूच्या क्युबिकल मधला विकास म्हणाला. अरे तो आता कसा येतोय, बिझी येतो. चल आपण जाऊ कॅन्टीनमध्ये, सुबोध म्हणाला. थोड्याच वेळात आकाश कॅन्टीनमध्ये स्वप्नील जवळ आला आणि म्हणाला. स्वप्नील प्लीज जरा तुझा शर्टच येतो का? का रे बाबा, तुझा शर्ट तर मस्त आहे, मग माझा शर्ट का पाहिजे तुला? स्वप्नील आश्चर्याने म्हणाला. अरे माझी जी ऑनलाईन प्रेयसी आहे ना, तिला पिंक कलर फार आवडतो. ती आत्ता म्हणाली की तिला माझा पिंक शर्टातला फोटो हवाय म्हणून. अरे पण म्हणजे आत्ताच द्यायची काय गरज आहे?
घरी गेल्यावर दे ना फोटो. तुझ्याजवळ तर बरेच पिंक शेडचे शर्ट्स आहेत. तुझाही फेवरेट कलर पिंकच आहे ना, स्वप्नील म्हणाला. अरे पण दे ना, 5 मिनिटाचाच तर प्रश्न आहे, काय एवढा भाव खातो, आकाश म्हणाला. बरं चल बाबा, तू काही ऐकणार नाहीस. चल रेस्टरूम मध्ये चेंज करून घेऊ. आता माझ्या शर्टाला तुझ्या त्या उग्र परफ्यूमचा वास लागणार. अररररा, आजच नवीन घडी मोडली होती मी शर्टाची. स्वप्नीलनी कटकट करत शर्ट बदलून दिला. अरे 5 काय, 2 मिनिटातच देतो तुझा शर्ट कटकट्या, असं म्हणून आकाशने पिंक शर्टात सेल्फी काढला आणि स्वप्नीलचा शर्ट परत केला. अशा रीतीने तो दिवस तर संपला. दुसऱ्या दिवशी परत आकाश कामावर हजर झाला. अरे हे काय केलं रे, बारीक दाढी बरी दिसत होती तुला, हे काय हनुवटीवर माशी बसल्यासारखी छोटी दाढी ठेवलीये, सुबोध वाकडं तोंड करत म्हणाला. अरे लावण्याला आवडते अशी दाढी, दिल चाहता है मधल्या आमिर खान सारखी, आकाश म्हणाला. अरे तिचं दिल काहीही चालेल म्हणून तू काही करशील काय, पक्का इडियट दिसतोयस तू, स्वप्नील म्हणाला. असू दे, इडियट तर इडियट, तिला आवडलो म्हणजे झालं, आकाश ठसक्यात म्हणाला आणि स्वप्नील ठसका लागेपर्यंत हसत सुटला. ऑफिस आवर संपल्यावर आकाश स्वप्नीलला म्हणाला. यार एक काम होतं, नाही म्हणू नको, मित्रासाठी एवढं तरी करच. काय करायचंय ते तरी सांगशील, मैत्रीची आण देऊन कामं करायला सांगतोय, काय काय करायला लावतो काय माहित, स्वप्नील वैतागला. अरे बॉसला सांगून माझी उद्याची हाफ डे सुट्टी मंजूर करून घे ना, आकाश म्हणाला. कुठे जाणार आहेस हाफ डे घेऊन, स्वप्नील वैतागला. अरे त्याच्या ऑनलाईन प्रेमानं बोलावलं असेल, हो की नाही आकाश, ती आकाश म्हणते तुला की अक्की म्हणते रे, सुबोध म्हणाला. अरे सुबोध, अगं तुगं काय करतो, आपल्या होणाऱ्या वहिनी आहेत त्या, लावण्या वहिनी, हो की नाही आकाश, स्वप्नील म्हणाला. हो तर, आकाश म्हणाला. ठीक आहे, उद्या तुझी हाफ डे सुट्टी पक्की. कधी भेटणार आहेत वहिनी, स्वप्नील म्हणाला. रात्री 8 वाजता. मग कशाला रे पाहिजे तुला हाफ डे? अरे पहिल्यांदा भेटतोय आम्ही, मला तयारी करायला नको का, काय बोलू कसं बोलू सगळी तयारी करावी लागेल ना, म्हणून हाफ डे सुट्टी हवीये, आकाश म्हणाला. दुसऱ्या दिवशी आकाश वेगळ्याच दुनियेत वावरत होता, जणू हवेत उडत होता. हवेत उडत उडत त्यानं कसं बसं घड्याळाकडे बघत बघत ऑफिसचं काम उरकलं आणि हाफ डे घेऊन तो घरी निघून देखील गेला. फारच उत्साहात दिसतोय हा, नाही का, सुबोध स्वप्नीलकडे बघत म्हणाला. हो, पण त्या उत्साहावर पाणी नाही फिरलं म्हणजे झालं, स्वप्नील म्हणाला. अरे असं काय, असं का म्हणतो, त्याचं हे ऑनलाईन प्रेम कदाचित होईलही यशस्वी, सुबोध म्हणाला. एक काम कर, बरोबर 8 वाजता पक्वान्न रेस्टॉरंटमध्ये ये, मी पण येतो तेव्हा. आकाश त्याच्या प्रेयसीला त्याच हॉटेलमध्ये भेटणार आहे असं त्यानं मला सांगितलंय, स्वप्नील सुबोधला म्हणाला. आकाश पक्वान्न रेस्टॉरंटमध्ये 7:30 पासूनच येऊन बसला आणि सारखा घड्याळ बघत लावण्याची वाट बघू लागला. आणि एकदाचे 8 वाजले. आकाशच्या मोबाईलवर मेसेज आला. मेसेज लावण्याचा होता. त्यात लिहिलं होतं, मी तुमच्या मागची 2 टेबलं सोडून 3ऱ्या टेबलवर तुमची वाट बघतीये. आकाशने बघितलं. एक पिंक ड्रेस घातलेली मुलगी त्याच्याकडे बघून हात दाखवतीये. तिने गॉगल घातला होता आणि डोक्यावर हॅट होती. आकाशच्या पोटात आता आनंदानं फुलपाखरं उडू लागली. तो हळूहळू त्या मुलीच्या दिशेनं जाऊ लागला आणि तो लावण्याजवळ पोहोचला. लाजल्यामुळे त्यालाच तिच्याकडे बघण्याचं धैर्य होत नव्हतं. तुम्ही काय घेणार, म्हणजे काय ऑर्डर करू तुमच्यासाठी, लावण्या म्हणाली. हा काहीही, तुम्हाला जे आवडेल ते, आकाश लाजून दुसरीकडे बघत म्हणाला. वेटरनी 2 ग्लासात मँगो ज्यूस आणून ठेवले. घ्या ना, तुम्ही खूपच लाजाळू दिसता.
परत लावण्याचा नाजूक आवाज किणकिणला. आकाशनी मँगो ज्यूस घेतला. एक एक घोट घेत घेत तो लावण्याशी बोलण्यासाठी हिंमत जुळवू लागला. त्याला वाटलं, बरं झालं हिनं गॉगल लावलाय, नाहीतर मी एकदम हिच्या डोळ्यात बघून बोलूच शकलो नसतो. ज्यूस पिऊन झाल्यावर त्यानं हलकेच तिचा हात हातात घेतला. अरे हे काय? हा असा रखरखीत हात आणि तोही लावण्याचा. आणि हे घड्याळ हे तर ओळखीच आहे. असा विचार करून आकाशने चमकून वर बघितलं तर लावण्या हॅट आणि गॉगल काढून हसत होती. नाही, हसत होता. हो, हसत होता तो स्वप्नील. आकाश ताडकन उठून उभा राहिला. ही काय मस्करी आहे? लावण्या कुठे? आकाश रागाने म्हणाला. अरे मीच तुझी लावण्या आहे अक्की, स्वप्नील म्हणाला. खरं सांग, लावण्या कुठे? फालतूगिरी करू नको स्वप्नील. तेवढ्यात सुबोध रेस्टॉरंटमध्ये शिरला. काय झालं आकाश, तू एवढा का चिडलाय? असं म्हणून सुबोधने लावण्या वहिनीकडे बघितलं आणि त्याचं तोंड आश्चर्याने उघडं ते उघडच राहिलं. म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून प्लॅन करून माझा पोपट केला असंच ना? आकाश रागाने आळीपाळीने सुबोध स्वप्नीलकडे बघत म्हणाला. अरे मला यातलं काहीच माहित नाही. स्वप्नील म्हणाला ये म्हणून मी आलोय, सुबोध म्हणाला. हो आकाश, त्याला काहीच माहित नाही. हा प्लॅन माझ्या एकट्याचाच आहे. सुरुवातीपासूनच लावण्या म्हणून मीच तुझ्याशी चॅट करत होतो, स्वप्नील म्हणाला. अरे पण गरजच काय होती हा असला पानसटपणा करण्याची? आकाश वैतागला. तू ऑनलाईन प्रेमाच्या मागे लागला होता, त्यामुळे तुझ्या ऑफिस कामावर त्याचा परिणाम होत होता. मी किती वेळा तुला बॉस समोर सांभाळू शकलो असतो. आणि जेव्हा तुझ्या कामातही चुका वाढू लागल्या आणि तुझ्या नोकरीवर गदा येण्याची वेळ आली, तेव्हा मी हा प्लॅन करायचा निर्णय घेतला. तुला तर माहितीच आहे, मागच्याच वर्षी आपल्या कंपनीत काम करणारी एक कलीग सीमा या ऑनलाईन प्रेमामध्ये धोका खाऊन तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. तिची नोकरी गेली, तिच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे. आणि अकाउंट्स डिपार्टमेंट मधला तो आणखी एक कलीग सुधीर, तो तर पूर्ण कफल्लक झालाय या ऑनलाईन प्रेमापायी. प्रेमाच्या जाळ्यात फसून त्याला गंडवलं त्याच्या ऑनलाईन प्रेयसीनं. त्याने तर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण वेळीच त्याला दवाखान्यात नेल्यामुळे तो वाचलाय. हे सगळं माहीत असूनही तू तीच चूक करत होतास, म्हणून मी हे सगळं केलं. प्रत्येक वेळेस दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं ही म्हण तू विसरलास. आणि ह्या ऑनलाईन जगात तर दिसतं ते मुळीच नसतं, हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. स्वप्नीलनी त्याला अगदी मनापासून समजावलं. इतका वेळ डोकं धरून बसलेला आकाश उठला आणि स्वप्नीलला मिठी मारून म्हणाला, धन्यवाद मित्रा, आज तुझ्यामुळे केवळ वाचलो बाबा. इतका वेळ शांत असलेला सुबोध म्हणाला, बाप रे, काय घाबरलो तुम्ही. मला वाटलं एवढ्या वर्षांच्या आपल्या मैत्रीत आता फूट पडते की काय, पण तसं काही झालं नाही बुवा. देवच पावला. आता आधी काका काकूंना सांगून आकाशच्या ऑफलाईन लग्नाचं मनावर घ्या असं सांगावं लागेल, स्वप्नील म्हणाला. ती जबाबदारी आता तूच घे मित्रा. माझं तेज सहन होणारी असामान्य मुलगी तूच शोधून आण आता माझ्यासाठी. आकाशने असं म्हणताच आकाश, सुबोध आणि स्वप्नील तिघही हसू लागले. आणि ते पिंक शर्ट काय, दाढी काय, काय काय करायला लावलं रे लावण्याच्या नावावर. चांगलाच नाटक्या आहे रे तू, आकाश स्वप्नीलला म्हणाला. अरे ती एक ट्रायल होती. असं करूनच समोरचा माणूस अंदाज घेतो की हा कितपत फसलाय, स्वप्नील म्हणाला. आणि इतक्या सुंदर मुलीचा फोटो तू आणला तरी कुठून, आकाश म्हणाला. अरे दक्षिण भारतीय चित्रपटातील अभिनेत्री आहे ती. आपण साऊथ फिल्म्स बघत नसल्यामुळे तू ओळखलं नाहीस तिला. तरीच मी म्हंटल,
चांगलाच वर्क झाला तुझा प्लॅन, आकाश हसत म्हणाला. चला मँगो ज्यूस घेऊन ह्या प्लॅनची सांगता करू, असं म्हणून आकाशने 3 मँगो ज्यूस मागवले. आता उद्यापासून नियमित लक्ष देऊन ऑफिस काम सुरू, असं म्हणून तिघही आनंदात आपापल्या घरी निघून गेले. धन्यवाद.